सगळे तिकडे पाहणी करायला आलेत, काय विशेष? आता तुम्ही इथं पाहणी करायला आलात, अध्यक्ष देखील आहेत, अप्पाजी आहेत, शिवसाहेब आहेत. कुठपर्यंत आली ही सगळी योजना? खरं तर जुन्नर शहरातला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं आपण ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये येतो ते 5 वर्ष काम करता करता कधी निघून जातात कळत नाही. बरोबर. आणि जो प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गी लावायचा तो तसाच राहून जातो. त्याच्यामुळे आमच्या नगराध्यक्ष मॅडम, आमचे मप्पाजी यांनी असं ठरवलं आहे मनाशी की जुन्नर शहराला शुद्ध पाणी पुरवठा कसा करता येईल. तर आत्तापासूनच आपण कामाला लागूया. अजून नगराध्यक्ष मॅडम खुर्चीतही बसल्या नाहीत, पदभार देखील स्वीकारला नाही, पण तरी म्हणजे त्यांची जी तळमळ आहे काम करण्याची, तर त्याच्यासाठी आता हे जे माणिकडोह धरणात जे डायरेक्ट आपण पाणी बंद पाईपलाईनद्वारे शहराला पाणी पुरवठा करतोय. पाईपलाईनद्वारे तर त्याची पाहणी करायला आली की ते किती टक्के झाले आणि त्याच्यानंतर ते कसं काम झाले. कारण आपण जुन्नरकर सगळे पोळलेले आहोत या सगळ्याच्या. त्याच्यामुळं आमच्या मप्पाजींचं तर एकदम बारीक लक्ष आहे की काम एकदम व्यवस्थित झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे आणि कायमस्वरूपी झालं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या कामाची पाहणी करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत. काय प्राथमिक आता म्हणजे काम कोणत्या टप्प्यामध्ये आहे? काय प्राथमिक पाहणी आपली? काम तसं 70% गेलेले. साधारण आता आम्ही माहिती घेतल्यानंतर कळालं की इथं जरा पाणी साठलेलं आहे, त्याच्यामुळं इथलं काम थांबलं आहे आणि ते जरा मार्चपर्यंत कदाचित पाणी कमी झालं तर ते पुढचं त्यांचं काम सुरू होऊन एक 6-7 महिन्यात काम मार्गी लागेल असं आमच्या इथले इंजिनियरनी सांगितलेलं आहे. कोण आहे इंजिनियर? कोण आहे? गुणवडे साहेब. साहेब नमस्कार. जुन्नरकरांना माहिती नाही इथं नेमकी काय असणार आहे, म्हणजे इथं विहीर करणार आहेत, कसं कसणार आहे आणि ते पाणी कसं जुन्नर शहराला जाणार आहे? जॅकवेल आहे इथून 60 मीटरवर. बरं. त्याची 19 मीटरचा जॅकवेल आहे आणि अप्रोच ब्रिज आहे ना त्याचे 6 फ्लोर आहे. 4 फ्लोअरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते पाऊस लवकर आल्यामुळे राहिलेल्या 2 फ्लोअरचं काम करता आलं नाही. पण जसं पाणी कमी होईल तर ते काम चालू आहे. आणि जॅकवेल आहे ना त्याचं काम जे आतमधील लेवल आहे ब्रिजच्या खालची तिथपर्यंत कंप्लीट झालेलं आहे, पाण्यामुळे थांबलेलं आहे. पाण्यामुळे काम थांबलंय. हो. आणि आता पुन्हा पाईपलाईनचं काम जवळपास 70 ते 80% झालेलं आहे. म्हणजे जी पाईप गाड्याची शहरापर्यंत ती साधारण 70-80% झालेली आहेत आणि इथं ग्राउंडचं काम देखील तुमचं बऱ्यापैकी उरकत आलेलं आहे. तर जुन्नर वासियांना किती दिवसानं किंवा किती महिन्यात हे सगळं पाणी त्यांना उपलब्ध होईल? पाणी थांबल्यानंतर 6 महिन्यानंतर काम कंप्लीट होऊ शकतं. अध्यक्ष मॅडम, नमस्कार. पदभार तुम्ही स्वीकारला नाही, ग्राउंडवर आहात. काल परवा देखील तुम्ही बेळाळीत त्या ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेला होतात. आज इथं पाण्याची पाहणीसाठी इथं आलेला आहेत, काय सांगाल? या ठिकाणी MGP या प्राधिकरणातनं 29 कोटी 89 लाख असे 16,000 असं या ठिकाणी पाणी प्रश्नाचं वगैरे त्यांनी प्राधिकरण केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही पाहणी करत आहोत जुन्नर शहराला. मग पाण्याचा जो प्रश्न आहे तो स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं यासाठी आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. आणि कशा प्रकारे चाललेलं आहे तर इथे काय कशा प्रकारे केले तुम्ही? विहीर खोदली, किती पाणी केले? 19 मीटरचं विहीर आहे. त्याला 6 ब्रिज आहे. जे आपण पाणी जरी जास्त आलं तरी आपण ते तिथं पंपिंग हाऊस असणाऱ्या विहीरच्या वर तिथं जाऊ शकतो. त्यासाठी म्हणजे पाणी किती वाढलं तरी ब्रिज काय पाण्याखाली जाणार नाही. तर ह्या लेवलला ह्या लेवलपर्यंत पाणी येत नाही शक्यतो. त्यामुळे म्हणजे उन्हाळ्यात पण काही प्रॉब्लेम आणि एकदम जो तळ आहे तिथं आपण वेळ घेतलेली. अच्छा, म्हणजे शेवटपर्यंत पाण्याची काही अडचण होणार नाही. धरण आटेपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो. या ठिकाणी आमदार माननीय शरददादा सोनवणे यांनी या ठिकाणी जो निधी टाकलेला आहे त्यांच्यामार्फत या ठिकाणी पूर्ण होईल प्रकल्प सगळा. अप्पाजी, तुम्ही देखील या ठिकाणी आलात. उन्हाळ्यात मात्र जुन्नरकरांची गैरसोय व्हायची हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे जुन्नरकरांसाठी आणि आता तो पूर्ण होताना दिसतोय. आज आम्ही माननीय मुख्याधिकारी श्री चरणजी कोल्हे साहेब यांना नगराध्यक्ष सुजाता काजळे त्याचप्रमाणे आपल्या ज्येष्ठ नगरसेविका अलकाताई पगार यांनी विनंती केली की जी MGP मार्फत स्कीम चालू आहे माणिकडोह धरण ते जुन्नर जॅकवेलपर्यंतचं जे पाणी पुरवठा आहे ही स्कीम कुठपर्यंत आली, काय आली याची पाहणी करण्याकरता आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊया. त्याप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन
माननीय मुख्याधिकारी त्याचप्रमाणे संबंधित विभाग प्रमुखही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते मुंबई या ठिकाणी असल्यामुळे ते या ठिकाणी आज येऊ शकले नाही. परंतु या ठिकाणी जी स्कीम आहे ती खऱ्या अर्थानं जुन्नर शहरातील मतदारांच्या किंवा नागरिकांच्या चरणी ही लवकरात लवकर अशा पद्धतीने अर्पण करता येईल. कारण जुन्नर शहराला होणारा जो पाणी पुरवठा आहे तो सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जवळजवळ 60 ते 70% काम या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे. उर्वरित काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण कसं करता येईल हा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण ही जी स्कीम आहे MJP मार्फत 20,79,16,000 हे या ठिकाणी त्याचं असलेलं बजेट आहे. पुढं मागं थोडेफार रकमा या ठिकाणी होतील त्या पद्धतीने हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा मानस आहे. या ठिकाणी 100 HP 2 मोटारी या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत आणि त्याच्यातून पाणी पुरवठा डायरेक्ट आपल्याला जुन्नर शहराला होणार आहे. तर ही जी स्कीम आहे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्हावी, त्यामध्ये एस्टिमेटमध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यानुसार होणं गरजेचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी ही स्कीम कशा पद्धतीने काम करत आहे, काय चाललेलं आहे हे पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. लवकरात लवकर ही स्कीम पूर्ण होईल असं संबंधित विभाग प्रमुख आणि मुख्याधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर ही स्कीम पूर्ण व्हावी आणि नागरिकांच्या चरणी ही अर्पण करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे. आणि स्वच्छ सुरळीत पाणी पुरवठा म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत पाण्याची अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. शिवसाहेब, काय अधिक टेक्निकल माहिती सांगाल या स्कीमबद्दल? ह्या स्कीमचा 90% पाईपलाईन झालेला आहे आणि याच्यासाठी जी PMC आहे म्हणजे कन्सल्टिंग एजन्सी ती MJP आहे. तर आमचंही या कामावरती कंट्रोल आहे आणि माननीय नगराध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे आम्ही वारंवार आढावा घेऊन हा प्रकल्प ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्गी लागेल आणि टेक्निकल कुठलीही त्याच्यामध्ये तांत्रिक उणीव राहणार नाही याची काळजी घेऊन मार्गी लागेल याचं आम्ही काळजी घेऊ.